नमस्कार मित्रांनो, मी सुजित मादिये पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटतोय तुम्हाला। तर ही जी व्हिडिओ आज मी बनवतो आहे ती तुम्हाला खूप माहितीशीर असणार आहे। माहिती म्हणजे खूप इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण आपल्या आजूबाजूला आपण पाहत आहे की खूप सारे होलसेल मार्केट आहेत, परंतु त्यांचं तुम्हाला आय थिंक नॉलेज असेल या कधी-कधी आपल्याला माहितीच नसते की कोणते कोणते आपल्या आजूबाजूला होलसेल मार्केट आहेत। तर ही माझी व्हिडिओ आहे ती तुम्हाला खूप सारं इन्फॉर्मेशन, खूप सारी माहिती देणार आहे की आपल्या बाजूला असलेलं होलसेल मार्केट, त्याच्यामध्ये असलेले रेट्स किती आहेत, काय आहेत, त्याचबरोबर तिथे काय काय भेटू शकतं और भेटतं त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी विनंती करतो की व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण तुम्हाला एक्झॅक्टली मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी जेव्हा तिथे पोहोचेन तेव्हाच मी सांगणार आहे। तुमच्यासाठी सरप्राईज आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। माझा प्रवास स्टार्ट होतो बोरिवली स्टेशनवरून। बोरिवलीवरून आम्ही तिकीट काढलेली आहे, तिकीट मरीन लाईनची काढलेली आहे। मरीन लाईनवरून आम्ही कुठे कसं काय जाणार आहे ते तुम्हाला वन बाय वन स्टेप बाय स्टेप दाखवतच राहणार आहे मी। तर चला भेटूया ट्रेनमध्ये। हे मी इथे बाईक पार्क केली आहे, इथे बोरिवलीला इथे निःशुल्क बाईक पार्किंग आहे, इथे पे करायची काहीच गरज लागत नाही, इथे पे अँड पार्किंग नाही आहे, निःशुल्क आहे। तर चला भेटूया ट्रेनमध्ये। तसंच पुढचा प्रवास कसा काय असणार आहे, त्यानंतर कोणत्या मार्केटला जातो आहे, काय आहे तिकडे, हे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या मिडलाच भेटेल, समजेल। मी डायरेक्ट स्टार्टिंगला सांगणार नाही, तुमच्यासाठी ते सरप्राईज आहे। तर चला भेटूया, आपण स्टेशनवरती जातो आहे मी, भेटूया ट्रेनमध्ये। मित्रांनो, ट्रेन आलेली आहे, प्लॅटफॉर्मला उभी आहे आणि आम्ही ही ट्रेन पकडणार आहोत आणि या ट्रेनच्या माध्यमातून आम्ही जातो आहे मरीन लाईन स्टेशनला। आणि मरीन लाईन स्टेशनने पुढे कसं काय करणार ते मी तुम्हाला सांगतो, प्रवास कसा असणार। यस मित्रांनो, तर ट्रेन मला भेटलेली आहे आणि आम्ही आता चाललो मरीन लाईनला। ओके, तुम्ही ट्रेनचा व्ह्यू पाहू शकता। नॉर्मली मी तुम्हाला नंतर दाखवेन, ट्रेनचा व्ह्यू तर काय दाखवायची गरज नाही। सीट पण भेटली आहे बसायला। मरीन लाईनला स्टेशन, तिथे आम्ही उतरणार आहोत आणि पुढचा प्रवास काय कसा आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवेन। तर मरीन लाईन स्टेशन आलेलं आहे, मी आता उतरणार आहे इथे। मरीन लाईन स्टेशनचा व्ह्यू चला, तर आम्ही उतरलेलो आहोत मरीन लाईन स्टेशनला। आता इथून आम्ही बाय वॉक चालतच जाणार आहोत। कुठे जाणार, काय जाणार ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेनच, तर व्हिडिओ पूर्णपणे पहा। चल इकडून पुढून जाऊया। ॲक्सिलेटरचा वापर करून आम्ही जाणार आहोत, जरा थोडं दमायला झालं आहे म्हणून। चला तर भेटूया पुढे, स्टेप बाय स्टेप आपण करूया। मित्रांनो, हा जो मरीन लाईन स्टेशनचा चर्चगेट साईडचा लास्ट ब्रिज आहे, तो ब्रिज उतरून तुम्हाला ईस्ट साईडला यायचं आहे। ईस्ट साईडला येऊन तुम्ही हा रूट सरळ पकडून स्ट्रेट आपल्याला जायचं आहे। मी आता कुठे जायचं आहे ते प्लेसचं जे नाव आहे, ठिकाणाचं नाव आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर आम्ही चाललो आहे क्रॉफर्ड मार्केटच्या बाजूलाच एक खूप पुढे थोडं एक खूप सारं मोठं होलसेल फिश मार्केट आहे। तर आपण फिश मार्केटच्या इकडे जातो आहे। हा रूट स्ट्रेट जातो इकडे। इथे येऊन तुम्ही कोणालाही विचारला तर तुम्हाला सर्व डिटेल माहिती भेटेल कसे जायचं काय ती। तर मी इथून रूटने जाणार, ती व्हिडिओ न बनवता मी डायरेक्ट तुम्हाला मार्केटमध्ये काय कसं काय आहे त्याचीच व्हिडिओ मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो। तर हा रूट मी तुम्हाला दाखवते, हा रूट स्ट्रेट पकडून तुम्हाला जायचं आहे। ओके, तर आपण आता भेटूया मार्केटच्या इथे डायरेक्ट, कारण मध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्याची काय व्हिडिओ बनावी अशी मला तर वाटत नाही, कारण आत्ता मार्केट तर काय अजून भरलं नाही। हे कोणतं मार्केट, तर इथे हा जो रोड तुम्हाला दिसतो आहे माझ्या लेफ्ट साईडला, तिथे फुल ऑन मार्केट मीन्स फेरीवालेनी असे बसून असतात, ज्यांच्याकडे खूप साऱ्या व्हेरायटीच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू असतात, पण ते आता बसलेले नाही। त्यामुळे आता त्याची व्हिडिओ दाखवून काहीच मतलब नाही होणार। त्यामुळे मी ज्यासाठी आलो आहे, जे तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे की होलसेल मार्केट, फिश होलसेल मार्केट कसं आणि काय आहे, तर मी तिथलीच डायरेक्टली व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। तर भेटूया आपण तिथे, तोपर्यंत
थोडी एक विश्रांती घेतो आणि डायरेक्ट भेटतो फिश मार्केटमध्ये. मित्रांनो, मी नॉर्मली आता जवळच पोचलेलो आहे. तर तुम्हाला जे समोर एक इमारत दिसते, ही इमारत आहे क्रॉफर्ड मार्केटची. क्रॉफर्ड मार्केट मीन्स त्यामध्ये तुम्हाला फ्रूट, त्यानंतर होलसेलमध्ये चॉकलेट, खूप साऱ्या व्हेरायटीज, खूप सारे वस्तू तुम्हाला तिकडे भेटतील. तुम्ही व्हिजिट करू शकता तिथे. इथे आलात तर तिथेही व्हिजिट करू शकता. त्याचबरोबर जो हा रोड स्ट्रेट गेला आहे, तो रोड स्ट्रेट आपल्याला मच्छी मार्केटच्या इकडे घेऊन जाणार आहे. तो समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतो, त्या ब्रिजच्या इथून तुम्ही राईट मारून स्ट्रेट मच्छी मार्केटच्या इकडे जाऊ शकता. तसंच हे आपलं आहे क्रॉफर्ड मार्केटची बिल्डिंग. इकडे खूप सारे बर्ड्ससाठी वेगळं सेक्शन आहे. देन मीन्स जे पेट ॲनिमल आपले असतात त्यांच्यासाठी ॲनिमल, बर्ड्स, बीट्स, ऑल ऑफ सर्व इकडे आहेत अवेलेबल. तसेच तुम्हाला जर होलसेलमध्ये चॉकलेट्स, देन अजून काही घरातल्या वस्तू घ्यायच्या असेल, त्याही वस्तू ह्या मार्केटमध्ये भेटतात. हे मार्केट लेट ओपन होतं, 10-10:30 नंतर ओपन होतं. त्यामुळे मी काही त्या मार्केटमध्ये आता जाणार नाही. मला मेन टार्गेट आहे माझा फिश मार्केट. आणि फिश मार्केटमध्ये असलेली मच्छी कोणत्या प्रकारची, कशी काय आहे, तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवायची आहे. तर चला आपण पुढे व्हिडिओ स्टार्टच ठेवूया आणि पुढे आपण बघूया की काय, कसं काय, कोणत्या प्रकारे मच्छी मार्केट आहे, काय चालू आहे ते. मित्रांनो, आपल्याला मार्केट साईडला जाण्यासाठी हा रूट आहे. आता जास्त लांब नाही, थोडंसं अंतरावरती आहे. संडेला तर फुल ऑन इकडे मार्केट भरलेलं असतं. आज मी सॅटर्डेचं आलेलो आहे, त्यामुळे सॅटर्डेचं थोडंफार मला इकडे कमी माणसं दिसतात आणि मी थोडा लेट आलो आहे. बघा, इकडे हे लोक इथे होलसेलमध्ये उचलतात आणि देन इथे डिस्ट्रीब्यूट करून रिटेल सेलिंगसाठी जातात. तर हे मार्केट हे म्हणजे हा नॉर्मल रोड आहे. इकडे मोस्ट ऑफ जे तसरे बोलतात, तसऱ्या म्हणजे मुळे, आम्ही गावच्या भाषेमध्ये मुळे बोलतो, तर ते असतात इकडे. तुम्हाला मी दाखवतो कसे काय ते. मी तुम्हाला बोललो होतो मुळे म्हणजे छोट्या शिंपल्या. हे बघा कसं आहे भैया? ओ बाय, 300. हे 300 रुपये. हे पुरा 300. हे बघा, हे बघा, हे सगळ्यात मोठे आहेत आणि ही त्यांची छोटी साईज आहे. ही छोटी साईज आहे त्यांची. हे बघा, हे तुम्हाला इथे पूर्ण गोणी घेतली तर तुम्ही हे 300 रुपयाला भेटणार आणि हे 100 रुपये किलो आहेत. मित्रांनो, तर मी फायनली आलो आहे त्या मच्छी मार्केटच्या इथे. हा गेट आहे मच्छी मार्केटचा, इथून आपल्याला एंट्री आहे. तर हे बघा, इकडे पूर्ण सगळे पब्लिक सकाळी बसलेले आहेत. हा इथून गेट आहे आपला मच्छी मार्केटमध्ये आणायचा. हो, चला पुढे चला. आपल्याला खूप सारं बघायला भेटणार आहे इकडे. खूप म्हणजे हे इथे रिटेलरचं आहे आणि तुम्हाला होलसेलचं पुढे दिसेल. हे बघा, हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे. हे बघा, हे इथे कटिंग पाहिजे असेल तर कटिंग करून भेटणार. पूर्ण असं हे बघा, मी बोललो होतो तुला की कोलंबी सोलून ठेवतात, साफ करून ठेवतात. ही बघा, ही फ्रेश साफ केलेली कोलंबी आहे. आणि ही बापरे केवढी मोठी आहे बा. ही बघा, ही 350 रुपये किलो आहे. 350 रुपये किलो. ही बघा, ही सेमच आहे कोलंबी प्रॉन्स. 350 रुपये किलो आहे. या मावशी बोलत आहेत की 35 पीस बसतात. हे बघा, हे मोठी प्रॉन्स मोठे आहे, ते 35 पीस एका किलोमध्ये बसू शकतील ॲज पर त्यांच्या अंदाजाप्रमाणे. आणि ही आहे 300 रुपये किलो. ही 300 रुपये किलो आहे. अरे, तर मित्रांनो, इथून आपल्याला सुरुवात होते होलसेल मार्केटची. हे सर्व 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. हां. आणि हे बांगडे 220 रुपये किलो. 8 किलो. पापलेट बघा, तुम्हाला रेट वाईज भेटणार. ही 800 रुपये किलो आहेत, ही 700 रुपये आणि तिकडे ती 950 रुपये किलो आहेत. ही सुरमई आहे इकडे.
हे बघा इकडे पापलेटच पापलेट आहेत. ही आहेत 800 रुपये किलोची पापलेट. मोठी आहेत पापलेट. किलोमध्ये टोटल 5 बसू शकतील. आणि मी पण आतुरतेने वाट पाहत होतो ती क्रॅबची. आणि हे बघा इथे क्रॅब किती खूप सारे क्रॅब आहेत. खूप सारे क्रॅब आहेत. आणि हे 300 रुपये 350 रुपये किलो आहे. किलोमध्ये किती बसतात काका? 6-7 बसतील. हे बघा हे किलोमध्ये 6 ते 7 बसू शकतात. आणि कसे किलो आहेत? हे बघा 350. बट हे 300 रुपये किलोने देणार आहेत. क्रॅब आहेत मस्त वेगळी. आणि खालचे पण काका ते खाली पण आहेत ते. मित्रांनो हा बघा हा इथे हलवा आहे. हलवा हा पूर्ण बॉक्स आहे. त्यानंतर हे इथे मोठे प्रॉन्स आहेत इकडे. आणि त्यानंतर या साईडला अजून मोठी फिश आहे. हे मोठे प्रॉन्स 320 रुपये किलो आहेत. किलोमध्ये मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 22 ते 23 बसू शकतील. आणि ही पापलेट कशी आहे? ही कशी आहे? 7.5. किती बसतील किलोत? 6-7. ही बघा ही फ्रेश आहे. फ्रेश सुरमई आहे. ही बघा ही सुरमई आहे इथे. ही हे काका बोलतात 500 रुपये किलो आहेत. किलोमध्ये तुमचा 2 पीस बसू शकेल. मोठी आहे सुरमई. आणि त्याचबरोबर हा इथे हलवा आहे. हलवा 450 रुपये किलो आहे. 1 किलोमध्ये किती बसतील? 6पर्यंत पीस किलोमध्ये बसू शकतील. बघा ही समोर आहे ती 850 रुपये किलो. ही 900 रुपये किलो पापलेट आहेत. ही 650 रुपये किलो. खूप असं वेगवेगळ्या प्रकारची पापलेट आहे इकडे. खूप अशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला बघायला भेटेल. आणि खूप सारं असं मोठं मार्केट आहे इकडे. हे बघा हे इकडे अजून वेगवेगळी मच्छी आहे. खूप मच्छी आहे आणि खूप मोठं मार्केट आहे. हे पहा ही इथे मच्छी प्रॉन्स आहे. ही फ्रोझन आहे. फ्रोझन ही त्याच प्रकारे खूप चांगली असते. हे बघा यांच्या इथे पण पापलेट आहेत. पापलेटा खूपच दिसत आहेत मला. मित्रांनो हे बघा लॉबस्टर आहे ते. हे बघा हे 400 रुपये किलो बोलत आहेत. किलोमध्ये पकडून चला 7-8-9 पीस बसू शकतील. हे बघा हे काका देत आहेत वजन करून. हे बांगड्या आहे तिकडे. आणि ही एक प्रकारची मच्छी आहे. मला माहिती नाही कोणती आहे ती. बापरे किती खेकडे आहेत आज खूपच खेकडे आहेत. खूपच खेकडे आहेत आज. काय बोलते? हे बघा मित्रांनो हे 500 रुपये किलो आहेत. हे 200 रुपये किलो. आणि हे आहेत 350 रुपये किलो. आणि जे पुढे आहेत ते 250 रुपये किलो. बघा किती क्रॅप आहेत. खूप क्रॅप आहे तिकडे. हे होलसेल मार्केट आहे म्हणून इथे तुम्हाला स्वस्त भेटणार आहे. तुम्हाला जर घरपोच पाहिजे असेल तर माझा मित्र जो फिशचा बिझनेस करतो त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला तो कमी म्हणजे मार्केट भाव आहे त्या भावापेक्षा कमी. जो मार्केट रिटेलचा मार्केट भाव आहे त्या मार्केट भावापेक्षा कमी देतो. मित्रांनो 500मध्ये खेकडे घेतले आहेत. माझ्या मते 24, 25, 26 पीस आहेत. पिशवी भरून खेकडे घेतले आहेत. पिशवी भरून. हे बघा पिशवी भरून खेकडे घेतले आहेत. आणि आज आमच्याकडे खेकडा बनणार आहे. तर खूप सारे खेकडे आले आहेत. आता घरी जाऊन मी काउंट करून सांगेन तुम्हाला की किती खेकडे आहेत काय आहेत ते. 500 रुपयाचे आहेत. काय घ्यायचं आहे बघा खूप सारे खेकडे आहेत तिकडे. मोठमोठे खेकडे आहेत. आणि मच्छी तर खूपच मच्छी आहे. भरपूर मच्छी आहे. मार्केट तुम्ही पाहाल माझ्या बाजूला खूप सारं मोठं मार्केट आहे. मस्त मार्केट आहे. मजा येते फिरायला आम्हाला.
बाप रे. इनोवा 2 किलो खाऊ. हे दोन फक्त 1.5 किलो आहे. हा 1.5 किलो. 1.5 किलो म्हणजे 1500 का? हां, काय फी कोणतं आहे बघा. सर्व 150 रुपये किलो आहे. म्हणजे ऑल सगळे कोणती पण ही 150 रुपये किलो. किलोमध्ये किती बसते? बाप रे माझं. हे बघ. तर मित्रांनो, चला आपली फिश मच्छी मार्केटची ट्रिप अशी या पद्धतीने कंप्लीट झालेली आहे. तर आम्ही हे पिशवी बघा, एवढी पिशवीवरून मच्छी घेतलेली आहे. आता कोणती कोणती मच्छी आहे, काय मच्छी आहे ते तुम्हाला मी घरी जाऊनच सांगेन. आणि आम्ही त्यानंतर जे खेकडे घेतले आहेत त्यांची रेसिपी कसे बनवणार काय ते सगळं डिटेल तुम्हाला मी सांगेन. तर चला आपण आता घरी गेल्यानंतर मच्छी डिवाईड करू, कशी कोणती कोणती मच्छी काय ते पाहू आणि मी तुम्हाला सांगतो. तर चला आम्ही आता घरी निघतो आहे जायला. तर बघा हे किती मोठं मार्केट आहे, खूप म्हणजे खूप मोठं मार्केट आहे आणि मस्त मार्केट आहे. स्वस्त मच्छी भेटते इकडे. फक्त तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला पाहिजे मच्छी. तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तर तुम्हाला खूपच स्वस्त मच्छी भेटणार. तर आम्ही कोणती कोणती घेतली आहे तुम्हाला मी घरी जाऊन सांगतो. चला आता जरा आम्ही घरी जातो आहे. घरी गेल्यानंतर भेटूया. चलो तोपर्यंत विश्रांती घेतो. बाय बाय. घरी गेल्यानंतर भेटू आपण. हाय मित्रांनो, तर फायनली आम्ही शॉपिंग करून निघालेलो आहोत घरी जायला. घरी जातो आहे आता आम्ही. तर खूप सारी शॉपिंग केली आहे. त्यानंतर रोहिणीने खेळणी घेतली. रोहिणीने स्वतःसाठी साड्या घेतल्या आहेत. प्लस अजून आमच्या छोटीसाठी खेळणी पण घेतलेली तिकडे होती. देन थोडा आम्ही नाश्ता पण केला. समोसा पाव तो इथे खूप मस्त भेटतो समोसा पाव. आम्ही माझे जे पार्टनर आहेत फिशचा आम्ही जो बिझनेस करतो त्याच्यामध्ये पार्टनर आहेत. आम्ही गेलो होतो तिथेच समोसा पाव होतो. खूप म्हणजे खूप चांगला आहे. आणि हे बघा ट्रेनमध्ये आहोत. हे फुल एकदम खाली ट्रेन आहे. फास्ट ट्रेन आहे, सुपर फास्ट. मीन्स आम्ही चर्चगेटवरून पकडली डायरेक्ट आता बॉम्बे सेंट्रलला थांबणार. देन बॉम्बे सेंट्रल, दादर, बँड्रा, अंधेरी, बोरिवलीला आम्ही उतरणार आहोत. विरार ट्रेन आहे, बोरिवलीला आम्ही उतरणार. उतरून झालं आम्ही घरी गेलो की लगेचच तुम्हाला मी दाखवतो की आम्ही काय काय आणि किती किती शॉपिंग केलेली आहे. प्लस काय काय घेतलेलं आहे आणि किती फर्स्ट ऑफ ऑल क्रॅब किती आहेत ना ते सर्व तुम्हाला मी दाखवेन. ओके, तर भेटूया घरी. आणि त्यानंतर आपली नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे की क्रॅबचं जो रस्सा बनवलेला आहे ना तो रस्सा कोणत्या आणि कशा पद्धतीने बनवतात त्याचा एक मस्त व्हिडिओ मी बनवणार आहे. पाहायला विसरू नका. तर चला भेटूया आपण डायरेक्ट. आता मी घरामध्ये एंट्री केल्यावर तरच भेटतो तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय.